हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? तर चला सगळ्यांनी चहा प्यायला या. पटकन गरम गरम चहा बनवलेला आहे. सकाळी आता मी नाश्ता वगैरे करून घेतला होता. तर आता म्हटलं चला थंडी आहे तर गरम गरम चहा पिऊन घ्यावा. तिथं बाकीचं क्लिनिंग वगैरे करून घेतलं होतं नाश्त्याचं वगैरे. आणि आता म्हटलं चहा वगैरे पिऊन घ्यावा. तरी तर मस्त असं चहा शिजतोय. आता चहा वगैरे पिऊन आता स्वयंपाक वगैरे करायचा होता. तरी पटकन आज इथं मी अंडा करी बनवणार होती. तर आता त्याचीच परत तयारी करायची चालू होती. तर आधी चहा वगैरे पिऊन घेतो आणि आता अंडे वगैरे बॉईल करायला ठेवून देणार आहे. शर्वरीला ना असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत करायला खूप आवडतं. लहान मुलांना कसं एक्साइटमेंट असते आणि जे कामं त्यांना जमतात तर ते करायला त्यांना द्यायला काही हरकत नसते. तर इथं ती बोली मी तुला टोपामध्ये अंडी ठेवून वगैरे देते. आता तिने बघा याच्यामध्ये पाणी वगैरे पण घालून दिले. तिला थोडंसं मीठ वगैरे टाकून द्यायला सांगितलं होतं. तर असं कसं मुलांना थोडंसं कसं खेळातून अशा वेगवेगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी करायला दिलेल्या पण बऱ्या पडतात. त्यावर कसं आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं तिला इन्व्हॉल्व व्हायला खूप आवडतं आणि चिकूला पण. तर इथं आता अंडे वगैरे शिजायला ठेवून दिली होती आणि इथं आता मला भात पण धुवून ठेवायचा होता. तर मी पाणी ओतून ठेवलं होतं. मला अंडी शिजवस तर भात वगैरे शिजतो. त्याच्यानंतर मग अंड्याचं कालवण बनवायचं होतं. तर आज देशी पद्धतीनंच करायचं होतं. जसं आपण गावाला वगैरे बनवतो आम्ही तशा पद्धतीचंच बनवतो, कारण तेच खूप छान लागतं. तर इथं आधी भात वगैरे धुवून ठेवला आणि नंतर मग मसाला वगैरे करायचा होता. त्याचं वाटण वगैरे करायची तयारी चालू केली होती. तर इथं भात वगैरे धुवून घेतलाय. मी टोपामध्येच भात बनवते. कुकरमध्ये खूपच गिजगा होऊन जातो. तर मला त्या पद्धतीचा भात आमच्यात आवडत नाही, म्हणून मग असा टोपामध्येच ठेवतो आणि टोपामध्ये पण पटकन भात होऊन जातो. म्हणून एका साईडला अंडी आणि एका साईडला भात ठेवून दिला होता धुवून. आणि आता कसं सध्या थंडी वगैरे पण चालू आहे. तर थोडं मुलांना अंड्याचं कालवण किंवा अशी अंडी बॉईल वगैरे करून दिली तर तीही खूप चांगली पडतात. कारण आता मध्ये 1 महिना मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असल्यामुळे आम्ही असं अंडी वगैरे काही खाल्लं नव्हतं. पूर्ण थंडीचा 1 महिना आमचा असाच गेला होता. तर म्हटलं चला आता चिकन वगैरे जास्त खाण्यापेक्षा अंडी वगैरे केलेली कधी पण चांगली असतात. तर मग इथं भात वगैरे धुवून ठेवला होता. पाणी वगैरे पण भरायचं होतं. तोपर्यंत म्हणलं आधी वाटण वगैरे करून घ्यावं. तर इथं वाटण करता करता शरूची बघा मला हेल्प चालूच होती. तर ह्या अशा गोष्टी ती करत राहते. कपड्यांच्या घड्या घालून देणे, कपाटात ठेवायची किंवा असं जसं आता अंडी वगैरे शिजायला घालून दिली ठेवायला. त्यांना कसं अशा गोष्टी हेल्प करायला मजा पण येते ना. मग त्याच्यामुळे इथं ती TV बघत बघत तिचं चालू होतं घड्या मारायच्या. एवढ्या खास जमत नाही पण तरी पण ती प्रयत्न करते आणि अशा गोष्टींची सवय लागणं खूप गरजेचं आहे. कधी कधी तशी इमर्जन्सीमध्ये त्यांना स्वतःची कामं स्वतः करता आली पाहिजेत, छोटी मोठी तरी बेसिक कामं. तसं मी तिला बाकीचे गॅस जवळची एक्स्ट्रा कामं काही सांगत नाही, कारण कसं अजून तरी पण ती खूप लहानच आहे अशा गोष्टी करायला. पण ज्या गोष्टी ती करू शकते त्या गोष्टीला मी तिला कधीच अडवत नाही. तर इथे मी वाटण वगैरे करून घेतलं होतं. तर अंडी वगैरे शिजली होती, थंड करून दिली होती. तर ते पण इथं बघा सोलत आहे. आता सगळ्याला असं वाटत असेल की ही काही सगळे कामं मुलीकडूनच करून घेते का, तर असं काही नाही. कधीतरी अशा काही सिंपल गोष्टी असतात त्यावेळेस ती करू लागते. आणि सध्या तिची सुट्ट्या पण चालू आहेत क्रिसमसच्या. तर कधी कधी असं अंडे सोलून वगैरे देणं, कधी असं अशा गोष्टी ती करते किंवा बटाटा सोलून द्यायचं. तर अशा कामं वगैरेच फक्त लावते, एक्स्ट्राची काही लावत नाही. कपडे वगैरे पण रेग्युलर तिला सांगत नाही, पण जेव्हा तिचा स्वतःहून मूड असतो अशा गोष्टी करायचा तर तेव्हा ती करत असते. तर असं तर इथं मी आता तिनं अंडे वगैरे सोलून दिली होती, पण सध्या आता पाणी वगैरे आलं होतं तर ते आधी मला भरून घ्यायचं होतं. आणि मी साईडला कणिक वगैरे पण मळून ठेवली होती चपात्या बनवायसाठी. थोडी 10-15 मिनटं भिजायला ठेवून दिली होती. भात वगैरे तर बनवून झाला होता. तोपर्यंत म्हणलं चला बाकीची तर कामे करून घेऊया, कारण पाणी परत नंतर गेलं तर प्यायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी एक्स्ट्रा जर खर्चाचं वगैरे भरून ठेवलेलंच असते, पण प्यायसाठी आम्ही असं भरत राहतो पाणी. तर पटकन पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर इथं आता भाजी बनवायची तयारी चालू करून घेतली होती. तर पटकन कढई तेल तापायला ठेवून दिलं होतं आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे घालून घेतले होते. थोडीशी अंडी फ्राय करून घ्यायची होती, तर तेच करून घेतली आधी. आणि अंडी वगैरे थोडीशी फ्राय करून झाल्यावरती मग नंतर त्याच वाटणामध्ये तेल टाकून परत आणखीन मसाला वगैरे टाकून घेतला होता त्याच्यामध्ये आणि मग नंतर भाजी बनवायला चालू केली होती. तर इथे बघू शकताय 4 ते 5 अंडी होती, ती सगळी त्याच्यामध्ये टाकून दिली होती फ्राय करून घ्यायसाठी. मग खूप छान पद्धतीने अशी जर फ्राय करून घेतली तर अंड्याला टेस्ट खूप वेगळा येतो. अशी जर आपण डायरेक्ट कालवणामध्ये टाकून दिली तर त्या अंड्याचा एवढा खास असा टेस्ट येत नाही. पण जर तुम्ही त्याला थोडी परतून घेतली, जास्त नाही पण थोडं जरी मसाल्यामध्ये परतून घेतलं तरी त्या अंड्याचा टेस्ट खूप वेगळा लागतो आणि थोडे ते अंडे पण खायला खूप चविष्ट लागतात. तर मी म्हणून प्रत्येक वेळी अंड्याची कालवण करताना किंवा जर अंड्याची बिर्याणी बनवायची असेल आपल्याला, तेव्हाही तुम्ही थोडंसं असं हळद आणि लाल तिखट टाकून तेलामध्ये अंडी परतून घ्यायची. तर ते दिसायला पण खूप छान वाटतात
आणि त्याला कलर पण खूप छान येतो. तर अशाच पद्धतीने मी अंड्याचं कालवण बनवत राहते. कारण आमच्याकडे असं खोबऱ्याचं वाटणाचंच आवडतं. मग इथं मी खोबरं, आलं, लसूण आणि कांदा भाजून घेतला होता आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर. तर एवढंसं सगळं मी वाटण करून घेतलं होतं. थोडं ते भाजून घेतलं होतं आणि नंतर त्याचं वाटण करून घेतलं होतं. तर इथं बघा आता आपली अंडी फ्राय करून झालेली आहेत. तर आता काढून घेत आहे. नंतर ह्याच्यामध्येच आपल्याला मसाला वगैरे परतून घ्यायचा आहे. नंतर अंडी वगैरे त्यात टाकून द्यायची आणि थोडंसं लागेल थोडं पाणी घालायचं आणि मग मस्त असं आपलं अंड्याचं कालवण तयार आहे. अंड्याचं कालवण वगैरे तयार होतोपर्यंत मी पाणी वगैरे भरून घेतलं होतं. परत नंतर मला चपात्या पण करायच्या होत्या, कारण मुलांना कसं पटकन भूक पण लागते. मग म्हणलं आधी सगळं स्वयंपाक करून घ्यावा, मग बाकीची जी कामं असतात पेंडिंग राहिलेली ती नंतर करता येतात. आणि त्या बघा मी मसाले वगैरे जे आपले रेग्युलरचे मसाले असतात तेच मी टाकून घेत आहे. घाटी मसाला आपला जो रोजचा जेवणातला असतो त्यानेच कालवण खूप छान लागतं. बाकी एक्स्ट्राचे जास्त मसाले घालत नाही. थोडंसं चिकन मसाला, धनिया पावडर असेल तर तेही घालू शकता आणि हळद आणि आपला घरचा मसाला घालायचा, मीठ वगैरे घालायचं आणि लाल तिखट पावडर थोडा कलरसाठी. तर तेवढंच मी घातलं होतं. तरी पण भाजी खूप छान झालेली होती. आणि ह्याच्यामध्ये मी शक्यतो गरम पाणीच घालते भाज्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये की मी प्रत्येक वेळी कोणतीही भाजी करत असेल तर त्याला कट छान येण्यासाठी किंवा भाजी पटकन शिजण्यासाठी मग याच्यामध्ये मी गरम पाणी घालत असते. त्याच्यामुळे कसं भाजी पटकन शिजून जाते आणि कसं गरम पाण्यामुळे थोडं त्याला चव पण चांगली येते. तर इथे मी थोडीशी कसुरी मेथी मी आधीच घातली होती मसाल्यामध्येच, पण मसाल्यामध्ये परतून घेतली होती. तर आता आपलं अंड्याचं कालवण तर बनवून झालेलं होतं. त्याला छान कलर पण आलेला होता आणि इथं माझ्या पटकन चपात्या करून घ्यायच्या चालल्या होत्या. कारण म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून झाला तर थोडी भांडी वगैरे पण निघाली होती तर ती मला क्लीन करून घ्यायची होती. तर आधी मी तर चपात्या वगैरे साईडला करून घेऊन दिल्या होत्या आणि इथं अंड्याची भाजी पण मी चेक करत होते कशी झाल्या. तर तयार झाली होती आपली भाजी, भात वगैरे पण बनवून झाला होता. तर आज एवढंच जेवण बनवायचं होतं. तर इथं पटकन आता पाणी वगैरे तर भरून झालं होतं, पण किचनची जी आता स्वयंपाकाची भांडी होती तर ती आधी जेवायच्या आधी मला घासून घ्यावी, म्हणजे परत जेवल्यावरती जास्त भांडी पडत नाही. तर तेच मी ती पटकन क्लीन करून घेतली होती. आधी चहा वगैरे केला ती पण भांडी राहिली होती धुवायची. तर सगळ्या गोष्टी मी क्लीन वगैरे करून घेते, म्हणजे कसं परत नंतर किचन क्लीन असेल तर बाकीची कामं करायला पण भारी वाटतं. म्हणून मी आधी क्लीन करून घेत होते, म्हणजे कसं जरा शांतपणे जेवता पण येतं पटकन. तर इथं मी आधी क्लीन करून घेतली सगळी भांडी. बाकीचे एक्स्ट्रा झाडू वगैरे लादी झालेलंच होतं, लादी वगैरे पुसून घेतली होती. परत जेवल्यानंतर पण पुसायलाच लागते, कारण मुलं जेवताना खूप असा राडा करतात. तर म्हणलं आधी हे किचनचं क्लिनिंग वगैरे करून घ्यावा. तवा पण गरम होता तरी पण पटकन क्लीन करून घेतला होता, कारण कसं परत एखादी गोष्ट राहिली म्हणजे राहून जाते, लवकर हात लागत नाही. मग पटकन किचन वगैरे पुसून वगैरे घेतला, गॅस वगैरे. किचन तर माझं छोटाच आहे त्यामुळे जरा स्वयंपाक करताना थोडंसं अवघड पडतं. तर असं बघा मी जेवण बनवून घेतलं होतं. तर जेवताना असं शर्वरीला वगैरे अशा पद्धतीचं ताट करून लागतं जेवायसाठी. तर इथं बघा आम्ही जेवण वगैरे करायला घेतलं होतं. तर आम्ही तिघीच असतो रोज जेवाय. तर बघा चिकूला पण असं सगळं ताटामध्ये द्यावं लागतं. खात नाही जास्त, पण तरी पण असं दिलं तर थोडंसं मुलं कसं पोट भरून जेवतात. तर चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या सगळेजण जेवायला. तर आम्ही पण आता जेवण वगैरे करून घेतो. रिॲक्शन बघा दोघींची कशी आहेत. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.